Hello friends, welcome to Life with Kids channel. एकेकाळी एक खूप सुंदर हिरवंगार जंगल होतं. त्या जंगलात पक्षी गात होते, फुलं उमललेली होती आणि थंड वारा वाहत होता. त्याच जंगलात एक छोटासा ससा राहत होता. त्याचं नाव होतं गोलू. गोलू खूप गोड आणि हुशार होता, पण थोडासा भित्रा होता. गोलू रोज आपल्या घराजवळच खेळायचा. तो दूर कुठेच जायचा नाही, कारण त्याला जंगलाची भीती वाटायची. जर मी वाट चुकलो तर, जर कोणी मोठा प्राणी आला तर, अशा विचारांनी गोलू कायम घाबरलेला असायचा. एक दिवस आकाशातून एक चमचमणारा प्रकाश जंगलात उतरला. ती होती मिताली परी. तिच्या हातात जादूची काठी होती आणि चेहऱ्यावर गोड हसू होतं. ती जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची काळजी घ्यायला आली होती. त्या दिवशी गोलू खेळता खेळता खूप पुढे निघून गेला. थोड्या वेळात त्याला समजलं की तो वाट चुकला आहे. आजूबाजूला अनोळखी झाडं होती. गोलू घाबरला आणि रडायला लागला. आई, बाबा, तो हळू आवाजात म्हणू लागला. तेवढ्यात मिताली परीने गोलूचा आवाज ऐकला. ती लगेच त्याच्याजवळ आली. ती हसून म्हणाली, घाबरू नकोस गोलू, मी आहे ना. परीने आपल्या जादूच्या काठीने उजेड केला आणि जंगल उजळून निघालं. परी गोलूला म्हणाली, गोलू, लहान असलास तरी मन मोठं ठेव. धाडस असेल तर भीती आपोआप परून जाते. हे ऐकून गोलूला थोडं धैर्य आलं. परीने गोलूचा हात धरला आणि त्याला त्याच्या घराकडे नेलं. वाटेत गोलू आता घाबरत नव्हता. तो आनंदाने आजूबाजूचं जंगल पाहत चालला होता. गोलू घरी पोचला. त्याने आनंदाने परीला मिठी मारली. धन्यवाद परी, तुमच्यामुळे मला धाडस मिळालं, असं तो म्हणाला. परी हसली आणि आकाशात उडून गेली. बोध: धाडस आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही भीती टिकत नाही. अशाच छान छान गोष्टी रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.